मित्रांनो, प्रत्येक माणसाला आयुष्यात सुखी व्हायचं असतं. पण सुख मिळवण्यासाठी नेहमी काहीतरी नवीन मिळवण्याची गरज असतेच असं नाही. कधी-कधी सुखी होण्यासाठी आपल्या आयुष्यातील काही गोष्टी सोडणं जास्त महत्त्वाचं असतं. दुसऱ्यांसोबत तुलना करणं, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं, भूतकाळाचा विचार करत बसणं, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करणं आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांची चिंता करणं, या सवयी नकळत आपली मानसिक शांतता हिरावून घेतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आयुष्यात खरंच सुखी राहायचं असेल तर या 10 गोष्टी आजपासून सोडून द्या. यातील काही गोष्टी तुमच्या आयुष्यातही असतील, म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी पाहू नका. एकदा स्वतःच्या आयुष्याकडे शांतपणे पाहून नक्की विचार करा. गोष्ट क्रमांक 1, सतत दुसऱ्यांशी तुलना करणं सोडा. तुमच्या आयुष्यातील दुःखाचं एक मोठं कारण म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं. तो माझ्या पुढे गेला, तिचं घर माझ्यापेक्षा मोठं आहे, त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, तिचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे, असे विचार सतत मनात येत राहिले की आपल्याकडे जे आहे त्याची किंमत आपल्याला जाणवत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं यश लवकर येतं, कोणाचं उशिरा येतं, कोणाची परिस्थिती तुम्हाला दिसते पण त्यामागची मेहनत आणि संघर्ष दिसत नाही. म्हणून दुसऱ्यांची तुलना करण्याऐवजी कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं होण्याचा प्रयत्न करा. तुमची खरी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही, तुमची खरी स्पर्धा तुमच्या कालच्या रूपाशी आहे. गोष्ट क्रमांक 2, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी प्रत्येक जण तुमच्यावर खुश होईलच असं नाही. काही लोकांना तुम्ही कितीही मदत केली तरी ते तुमच्यात कमतरता शोधतील. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील आणि काही लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करत बसण्यातच तुमचा बराच वेळ निघून जाईल. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. चांगला माणूस बना, मनापासून मदत करा, पण स्वतःची शांतता गमावून नाही. तुम्हाला प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार जगायचं नाही, कारण लोकांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत, पण तुमचं आयुष्य एकदाच मिळतं. गोष्ट क्रमांक 3, भूतकाळात अडकून राहणं सोडा. भूतकाळात काही चुका झाल्या असतील, काही माणसांनी दुखावलं असेल, काही निर्णय चुकीचे ठरले असतील, काही नाती तुटली असतील, पण त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून आजचा दिवस खराब करणं थांबवा. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकून भविष्य नक्की बदलता येतं. ज्याने तुम्हाला दुखावलं त्याच्याबद्दल सतत विचार करून तुम्ही त्याला तुमच्या वर्तमानावर नियंत्रण देत असता. म्हणून स्वतःला सांगा, जे झालं ते बदलणार नाही, पण पुढे काय करायचं हे माझ्या हातात आहे. भूतकाळाला शिक्षा बनवू नका, त्याला अनुभव बनवा. गोष्ट क्रमांक 4, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं सोडा. काही लोक काहीतरी बोलतात आणि आपण दिवसभर त्याचाच विचार करत बसतो. कोणी आपल्याला कमी लेखलं, कोणी आपल्यावर टीका केली, कोणी आपल्याला उत्तर दिलं नाही, कोणी आपल्या पोस्टला किंवा मेसेजला महत्त्व दिलं नाही आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो. पण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नसते. प्रत्येक व्यक्तीचं मत सत्य नसतं. काही लोकांचं बोलणं त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब असतं, तुमच्या किंमतीचं नाही. म्हणून प्रत्येक शब्द मनात साठवू नका. काही गोष्टी ऐका, समजून घ्या आणि सोडून द्या, कारण मनात जागा मर्यादित आहे, ती प्रत्येकाच्या शब्दांनी भरू नका. गोष्ट क्रमांक 5, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांची चिंता करणं सोडा. आपण अनेकदा अशा गोष्टींची चिंता करतो
ज्या आपल्या नियंत्रणातच नसतात. उद्या काय होईल? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? माझं काम यशस्वी होईल का? समोरचा माणूस माझ्याशी कसा वागेल? आपण भविष्याचा विचार करत राहतो आणि वर्तमानातील शांतता गमावतो. म्हणून स्वतःला 2 प्रश्न विचारा. ही गोष्ट माझ्या हातात आहे का? जर हो, तर त्यासाठी प्रयत्न करा. जर नाही, तर ती स्वीकारायला शिका. कारण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने सुख मिळत नाही. काही गोष्टी स्वीकारण्यातही मोठी शांतता असते. गोष्ट क्रमांक 6. चुकीच्या लोकांकडून प्रेम आणि मान्यता मिळवण्याची अपेक्षा सोडा. कधी-कधी आपण अशा व्यक्तीकडून प्रेम, आदर किंवा कौतुक मिळवण्याचा प्रयत्न करत राहतो, ज्याला आपली किंमतच नसते. आपण त्यांच्यासाठी खूप काही करतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, त्यांची काळजी घेतो, पण समोरून तितकंच मिळत नाही. मग आपण स्वतःला कमी समजायला सुरुवात करतो. पण लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीने तुमची किंमत ओळखली नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. प्रत्येक दारावर आपली किंमत सिद्ध करण्याची गरज नसते. जिथे तुमचा आदर केला जातो तिथे राहा आणि जिथे सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे थोडं मागे व्हायला शिका. गोष्ट क्रमांक 7. सतत तक्रार करण्याची सवय सोडा. आपल्याकडे काय नाही याची यादी करायला आपण खूप वेळ घालवतो. पैसा कमी आहे, वेळ कमी आहे, लोक मदत करत नाहीत, नशीब साथ देत नाही, आयुष्य आपल्या मनासारखं नाही. पण एकदा विचार करा, तुमच्याकडे काय आहे? तुमचं आयुष्य आहे. तुमच्याकडे शिकण्याची संधी आहे. तुमच्याकडे बदलण्याची क्षमता आहे. तुमच्याकडे नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. तक्रार करण्याऐवजी उपाय शोधण्याची सवय लावा. कारण समस्या मोजत बसल्याने समस्या कमी होत नाही, पण एक छोटं पाऊल पुढे टाकल्याने परिस्थिती बदलायला सुरुवात होते. गोष्ट क्रमांक 8. जुन्या रागाला घट्ट पकडून ठेवणं सोडा. कोणी तुमच्यावर अन्याय केला असेल, कोणी तुमचा विश्वास तोडला असेल, कोणी तुम्हाला दुखावलं असेल, त्याचा राग मनात ठेवणं साहजिक आहे. पण तो राग वर्षानुवर्षे मनात ठेवला तर शिक्षा कोणाला होते? ज्याने चूक केली त्याला की तुम्हालाच? माफ करणं म्हणजे चुकीचं वागणं योग्य होतं असं म्हणणं नाही. माफ करणं म्हणजे त्या घटनेला तुमच्या मनावर कायमचं राज्य करू न देणं. काही लोकांना माफ करा, पण त्यांच्याकडून मिळालेला धडा विसरू नका. मन शांत ठेवण्यासाठी कधी-कधी माफी दुसऱ्यासाठी नाही, तर स्वतःसाठी द्यावी लागते. गोष्ट क्रमांक 9. स्वतःची सतत निंदा करणं सोडा. मी काहीच करू शकत नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडून काही होणार नाही, मी इतरांसारखा हुशार नाही, असं आपण स्वतःशी बोलत राहिलो तर हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होतो. चूक झाली तर स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला शिकवा. अपयश आलं तर स्वतःला संपलेलं समजू नका. स्वतःशी तसंच बोला जसं तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलाल. कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संवाद कोणाशी आहे? तो स्वतःशी आहे. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. छोटी प्रगती सुद्धा ओळखा आणि स्वतःला सतत कमी लेखणं आजपासून बंद करा. गोष्ट क्रमांक 10. सुखासाठी सतत बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहणं सोडा. आपण अनेकदा म्हणतो, मला एवढे पैसे मिळाले की मी सुखी होईन, माझं स्वतःचं घर झालं की मी सुखी होईन, लोकांनी माझी किंमत केली की मी सुखी होईन, माझं सगळं मनासारखं झालं की मी सुखी होईन. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं होत नाही. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होते. म्हणून सुख फक्त बाहेरच्या परिस्थितीत शोधू नका. आपल्याकडे जे आहे त्याची कदर करा.
कुटुंबासोबत वेळ घालवा, मनापासून हसा, स्वतःसाठी थोडा वेळ काढा, आपल्या आवडीच्या गोष्टी करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस जगायला शिका. कारण सुख म्हणजे समस्या नसलेलं आयुष्य नाही. सुख म्हणजे समस्या असतानाही मन शांत ठेवायला शिकणं. मित्रांनो, आयुष्य खूप मोठं वाटतं, पण खरं तर आपल्याकडे असलेला प्रत्येक दिवस खूप मौल्यवान आहे. आपण अनेकदा सुखासाठी खूप काही मिळवण्याच्या मागे धावतो, पण कधी-कधी सुख मिळवण्यासाठी काही गोष्टी मिळवण्याची नाही, तर काही गोष्टी सोडण्याची गरज असते. दुसऱ्यांशी तुलना करणं सोडा. ज्यांना तुमची किंमत नाही, त्यांच्या मागे धावणं सोडा. भूतकाळातील दुःख पुन्हा पुन्हा आठवणं सोडा. लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कमी समजणं सोडा. कारण एक दिवस असा येईल जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल, यश असेल, सगळं काही असेल, पण आज गमावलेला वेळ परत मिळणार नाही. म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी माझं आयुष्य लोकांना खुश करण्यासाठी नाही, तर मनापासून जगण्यासाठी जगेन. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना मनातून माफ करा. ज्यांनी तुमची किंमत केली नाही त्यांना त्यांच्या वाटेवर जाऊ द्या. आणि ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलं त्यांना वेळ द्या. कारण शेवटी आयुष्य किती वर्षांचं होतं हे महत्त्वाचं नाही, तर त्या वर्षांमध्ये आपण किती मनापासून जगलो हे महत्त्वाचं आहे. आजचा दिवस पुन्हा येणार नाही, म्हणून चिंता कमी करा, अपेक्षा कमी करा, तुलना कमी करा आणि जगणं सुरू करा. कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून पुढे असतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवू नका. स्वतःला एक संधीही द्या. जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा, मी आजपासून स्वतःसाठी जगायला सुरुवात करतो किंवा करते. आणि लक्षात ठेवा, सुख बाहेर कुठेतरी सापडत नाही. कधी कधी ते आपल्या मनातच असतं. फक्त त्यावर साचलेली चिंता, भीती आणि अपेक्षांची धूळ बाजूला करावी लागते. आजपासून या 10 पैकी निदान एक गोष्ट सोडण्याचा निर्णय घ्या. कारण मोठा बदल नेहमी मोठ्या निर्णयाने होत नाही. कधी कधी एका छोट्या सवयीला निरोप दिल्यानेही आयुष्य बदलायला सुरुवात होते. जर या व्हिडिओमधील एकही गोष्ट तुमच्या मनाला लागली असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी माझ्या सुखाची जबाबदारी स्वतः घेईन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. कारण कधी कधी एखादा छोटासा विचार एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वतःच्या आयुष्याला स्वतःच्या पद्धतीने सुंदर बनवा.